Standard 11, paper first, chapter number 4, determinants and matrices. Let us study number 1, definition and expansion of determinant. Second, minor and cofactor of determinant. Third, properties of determinant. Fourth, application of determinant. Fifth, introduction of types of matrices. Sixth, operation on matrices. Seventh, properties of related matrices. Value of a determinant. In standard 10th, we have studied a method of solving simultaneous equation in two unknowns using determinant of order 2. In this chapter, we shall study determinant of order 3. Now, definition of set, definition of determinant and definition of matrices. इसला डिफरन्स काय ते सांगतो मी अगोदर. आपल्याला सेटची डेफिनेशन पाहिली तुम्ही. अ सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट. मग सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ऑल द एलिमेंट्स इनक्लोज बिटवीन टू कर्ली ब्रॅकेट इज कॉल्ड एज सेट. आणि सेकंड डेफिनेशन मी डिटर्मिनंटची सांगतोय. ऑल द एलिमेंट्स इनक्लोज बिटवीन टू व्हर्टिकल बार इज कॉल्ड एज डिटर्मिनंट, but number of rows is equal to number of columns. And matrices, all the elements enclosed between rectangular bracket is called as matrices. हा फरक तुमच्या लक्षात आला. सेटच्या डेफिनेशनमध्ये सर्व एलिमेंट्स कर्ली ब्रॅकेटमध्ये इन्क्लूड केले असतात. डिटर्मिनंटच्या डेफिनेशनमध्ये सर्व एलिमेंट्स दोन व्हर्टिकल बारमध्ये इन्क्लूड केलेले असतात आणि मॅट्रायसेसमध्ये सर्व एलिमेंट्स रेक्टँगुलर ब्रॅकेटमध्ये इन्क्लूड केले असतात. तुम्ही दहावीला डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची त्याचा तुम्ही अभ्यास केला आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो आहे, डिटर्मिनंट्स जनरली आपण कॅपिटल लेटर डीने किंवा डेल्टाने डिनोट करत असतो. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2मध्ये 2 रो अँड 2 कॉलम्स. फॉर एक्झाम्पल त्या डिटर्मिनंटमध्ये 4 एलिमेंट्स आहेत, ए बी सी डी. फर्स्ट रोमध्ये ए बी, सेकंड रोमध्ये सी डी. आता ज्यावेळेस आपण ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करतो त्यावेळेस आपण काय करत होतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. A into D, AD minus B into C, BC, AD minus BC. All example first, determinant D मध्ये आपल्याला इथे एलिमेंट्स दिले. फर्स्ट रोमध्ये 7 9, सेकंड रोमध्ये -4 3. आपण या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. डिटर्मिनंट D इज इक्वल टू 7 इंटू 3 21 -4 इंटू 9 -36. 21 मायनस प्लस 36 इज इक्वल टू 57. सेकंड एक्झाम्पल, याच्यामध्ये फर्स्ट रोमध्ये कॉस थिटा साईन थिटा, सेकंड रोमध्ये मायनस साईन थिटा आणि कॉस थिटा दिला. इथे पण आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन थिटा इंटू साईन थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा, मायनस मायनसमध्ये प्लस झालं, मग कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. आणि ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा काय 1 आहे, मग त्याची व्हॅल्यू काय येते 1. थर्ड एक्झाम्पलमध्ये फर्स्ट रोमध्ये 4i, सेकंड रोमध्ये -2i7, वेअर आय स्क्वेअर इक्वल टू -1. म्हणजे या ठिकाणी आय जो आहे तो इमॅजिन नंबर आहे. इथे पण आपल्याला हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करताना आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 7 इंटू 4 28 -2i इंटू आय -2i². इथे 28 मायनस तो प्लस झाला 2i², बट i² ची व्हॅल्यू काय -1. मग 28 मायनस i² ची व्हॅल्यू आपण -1 टाकली. 2 इंटू -1 ती -2, 28 -2 इज इक्वल टू 26. पुढचं जे एक्झाम्पल आहे ह्याच्यामध्ये पण 2/2 दिले. आता फर्स्ट रोमध्ये लॉग ऑफ 2 टू द बेस 4, सेकंड लॉग ऑफ 2 टू द बेस 4च दिले आणि सेकंड रोमध्ये 2 4 दिले. इथे पण आपल्याला त्यासाठी सॉल्व करायचं आहे, पण आपल्याला इथे रूल्स ऑफ लॉगॅरिथम माहिती पाहिजे. एक्सपोनेंट लॉ तुम्ही पाहिलेलं आहे. एक्सपोनेंट लॉमध्ये लॉग ऑफ x⁴n असेल तर आपण त्याला n लॉग ऑफ x देतो. प्रोडक्ट लॉ माहिती आहे, लॉग x प्लस लॉग y लॉग ऑफ xy. क्वोशंट लॉ माहिती आहे, लॉग x मायनस लॉग y लॉग ऑफ x/y. पुन्हा लॉग ऑफ a टू द बेस a त्याची व्हॅल्यू 1 असते. लॉग ऑफ एनी नंबर टू द सेम बेस असे त्याची व्हॅल्यू काय असते 1. आपल्याला हे रूल जर माहिती असतील तर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. म्हणून इथे या डिटर्मिनंट डीमध्ये लॉगचे काही फॉर्म्युले आपल्याला वापरायचे आहेत. लॉग ऑफ एक्सपोनेंट लॉ आहे
लॉग ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू आपण एन लॉग ऑफ एक्स लिहितो. समजा प्रॉडक्ट लॉ असेल लॉग ऑफ एक्स प्लस लॉग वाय लॉग ऑफ एक्स वाय लिहितो. क्वेश्चन लॉ आहे लॉग एक्स मायनस लॉग वाय लॉग ऑफ एक्स बाय वाय. आणि लॉग ऑफ एनी नंबर टू द सेम बेस म्हणजे लॉग ऑफ ए टू द बेस ए असेल त्याची व्हॅल्यू काय असते 1 असते. म्हणजे लॉग ऑफ 10 टू द बेस 10 1 लॉग ऑफ 9 टू द बेस 9 1 असतं. आपलं त्याच्यावरचं एक्झाम्पल पाहिजे. इथे पण आपल्याला याच्यामध्ये 2/2 हा डिटर्मिनंट दिलेला आहे. इथे पण आपल्याला फर्स्ट रोमध्ये लॉग ऑफ 2 टू द बेस 4 लॉग ऑफ 2 टू द बेस 4 सेकंड रोमध्ये 2 4 दिले. या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू ज्यावेळेस फाइंड करायची ते पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 4 इंटू लॉग ऑफ 2 टू द बेस 4 मायनस 2 इंटू लॉग ऑफ 2 टू द बेस 4. इथे एक्सपोनेंट लॉ वापरले आपण लॉग ऑफ 2 रेस टू 4 टू द बेस 4 मायनस लॉग ऑफ 2 स्क्वेअर टू द बेस 4. मग 2 रेस टू 4 16 केले. इथे पुढे लॉग ऑफ लॉग ऑफ 16 टू द बेस 4 मायनस लॉग ऑफ 4 टू द बेस 4. इथे या 16ला लिहिताना 4चा स्क्वेअर केलेला आहे आणि तो एक्सपोनेंट लॉने घेतलेले आपण लॉग ऑफ 4 रेस टू 4 स्क्वेअर टू द बेस 4 मायनस लॉग ऑफ 4 टू द बेस 4. इथे एक्सपोनेंट लॉने तो 2 पुढे घेतलेला आहे 2 लॉग ऑफ 4 टू द बेस 4 मायनस लॉग ऑफ 4 टू द बेस 4. म्हणून इथे 2 इंटू लॉग ऑफ 4 टू द बेस 4 याची व्हॅल्यू 1 टाकली मायनस लॉग ऑफ 4 टू द बेस 4 याची व्हॅल्यू 1 टाकली. 2 इंटू 1 2 मायनस 1 इज इक्वल टू 1. Determinant of order 3 definition. A determinant of order 3 is a square arrangement of 9 elements enclosed between two vertical bars. The elements are arranged in 3 rows and 3 columns as given below. First row A11, A12, A13. Second row A21, A22, A23. Third row A11, A31, A32, A33. म्हणजे इथे आपल्याला फर्स्ट रोमध्ये A11, A12, A13. फर्स्ट कॉलममध्ये कुठले एलिमेंट आहेत A11, A21, A31. तुम्हाला कॉलम आणि रो याच्या बाबतीत माहिती आहे. मित्र इयर AIJ हा इलेमेंट कुठे असतो त्या संदर्भात सांगतो आहे. हेअर AIJ रिप्रेझेंट द इलेमेंट्स इन ith रो अँड jth कॉलम ऑफ द डिटर्मिनंट. फॉर एक्झाम्पल A31 याची जागा कुठे असेल A31 रिप्रेझेंट द एलिमेंट्स इन थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम. सेकंड एक्झाम्पल A23 असेल रिप्रेझेंट्स द एलिमेंट्स इन सेकंड रो आणि थर्ड कॉलम. Expansion of determinant. We will find the value or expansion of a 3/3 determinant. We give here the expansion by the first row of the determinant D. Determinant D, first row elements A11, A12, A13. Second row A21, A22, A23. Third row A31, A32, A33. The determinant can be expanded as follows. Determinant D is equal to first row बदला first element A11. First row and first column deleted. Then elements A22, A23, A32, A33 minus first element घेताना पॉझिटिव्ह घेतो सेकंडला निगेटिव्ह घेतो मायनस A12 फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर एलिमेंट्स A21, A23, A31, A33 पुढच्याला प्लस घेतो. पुढचा एलिमेंट्स आहे A13 डिटर्मिनंटमध्ये फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर एलिमेंट्स येतात A21, A22, A31, A32 आणि तुम्हाला या 2/2 डिटर्मिनंट सॉल्व करता येतो. तो सॉल्व केल्यानंतर बाहेरचे जे एलिमेंट्स आहेत त्यांनी मल्टिप्लाय करायचे तुम्हाला त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन करून ते डिटर्मिनंट डीची व्हॅल्यू मिळत असते. सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट डिटर्मिनंट फर्स्ट रोमध्ये 3 -4 5. सेकंड रोमध्ये 1 1 -2. थर्ड रोमध्ये 2 3 -1. तुम्हाला आत्ताच 3/3 डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं या संदर्भात सांगितलं. ज्यावेळेस आपण सॉल्व करतो त्यावेळेस फर्स्ट रोमधले एलिमेंट घ्यायचे त्याच्यामध्ये फर्स्टला पॉझिटिव्ह घेतो सेकंडला निगेटिव्ह थर्डला पॉझिटिव्ह यापर्यंत सॉल्व करायचं असतं. मग फर्स्ट एलिमेंट 3 घेतला फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर उरलेले एलिमेंट्स 1 -2 3 -1. सेकंडला मायनस येतो मायनस इथला एलिमेंट आहे -4. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर एलिमेंट्स आहेत 1 -2 2 -1. पुढच्याला पॉझिटिव्ह येतो पुढचा एलिमेंट आहे +5. फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर एलिमेंट्स आहेत 1 1 2 3.
मग आपण 2/2 डिटर्मिनंट कसं सॉल्व करतो हे तुम्हाला माहिती आहे. मग इथे हा बाहेरचा जो नंबर आहे 3, इथे यांचं दोघांचं क्रॉस हे डिटर्मिनंट सॉल्व करताना यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 × -1 मायनस 3 × -2 -6 मायनस मायनस तो +6 केलं आहे. इथे मायनस मायनस +4 केला. इथे 1 × -1 मायनस 2 × -2 -4 होतं आहे. मायनस मायनस इथे पुन्हा +4 केलं आहे. पुढचा +5 इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × 3 3 मायनस 2 × 1 -2. इथे ब्रॅकेटमध्ये जे नंबर आहेत त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन पण करतो आहे आपण. 3 ब्रॅकेटमध्ये -1 +6 आलं 5 +4 ब्रॅकेटमध्ये -1 आणि +4 +3 +5 3 - 2 येतं 1. इथे यांचा प्रॉडक्ट घेतो आपण. 3 × 5 15 +4 × 3 12 +5 × 1 5 15 + 12 + 5 हे टोटल येते 32. सेकंड एक्झाम्पल. फर्स्ट रोमध्ये एलिमेंट्स दिले आहेत सेक थिटा टॅन थिटा 0. सेकंड रोमध्ये टॅन थिटा सेक थिटा 0. थर्ड रोमध्ये 0 0 1. इथे पण हा 3/3 डिटर्मिनंट आहे. हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे आपल्याला. सॉल्व 3/3 आत्ताच सांगितलं मला कसं सॉल्व करायचं आहे. पुन्हा इथे आपल्याला एनिटी पण माहिती पाहिजे. 1 + tan² थिटा sec² थिटा sec² थिटा - tan² थिटा काय 1 आहे. हे एनिटी आपल्याला माहिती पाहिजे. इथे आपण फर्स्ट रोमधले एलिमेंट्स घेतो आहे आपण सेक थिटा. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर एलिमेंट्स कुठले शिल्लक आहे सेक थिटा 0 0 1. सेकंडला निगेटिव्ह मायनस टॅन थिटा. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर टॅन थिटा 0 0 1. पुढचा पॉझिटिव्ह घेतो 0 + 0 आणि 0ला कुठल्याही नंबरने म्हटलेलं तर 0 येतो आहे. इथे ठीक आहे 0 घेतला. फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर एलिमेंट कुठले शिल्लक राहिले टॅन थिटा सेक थिटा 0 0 इज इक्वल टू सेक थिटा. इथे पण हा डिटर्मिनंट सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. सेक थिटा × 1 सेक थिटा मायनस 0 × 0 0 मायनस हा टॅन थिटा बाहेरचा आहे. टॅन थिटा × 1 टॅन थिटा मायनस 0 × 0 0 प्लस 0 टॅन थिटा × 0 0 होतं आहे मायनस 0 × सेक थिटा काय होतं 0. म्हणजे येणारी व्हॅल्यू 0ला कोणत्याही नंबरने म्हटलं तर 0च होतं आहे. मग इथे हा बाहेर जो सेक थिटा आहे त्याने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो. सेक थिटा × सेक थिटा sec² थिटा मायनस सेक थिटा × 0 काय होतं 0 होतं आहे. मायनस टॅन थिटा × टॅन थिटा मायनस tan² थिटा मायनस टॅन थिटा × 0 0. मग sec² थिटा मायनस tan² थिटा इज इक्वल टू काय येतं 1 येतं. एक्झरसाइज 4.1. फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. फर्स्ट रोमध्ये 2 - 4. सेकंड रोमध्ये 7 - 15. तुम्हाला 2/2 डिटर्मिनंट आता सॉल्व करता येतो. 2 × -15 -30 मायनस 7 × -4 -28 मायनस मायनस तो काय झाला +28 -30 + 28 ती व्हॅल्यू होती -2. सेकंड एक्झाम्पलमध्ये फर्स्ट रोमध्ये 2i 3. सेकंड रोमध्ये 4 - i. इथे पण आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2i × -i -2i² मायनस 4 × 3 -12. बट i² ची व्हॅल्यू आपल्याला -1 टाकायची. -2 × -1 -12 मायनस मायनस इथे +2 होत आहे. 2 - 12 ती व्हॅल्यू येते -10. नेक्स्ट एक्झाम्पल. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 याचं एक्झाम्पल आहे. फर्स्ट रोमध्ये 3 - 4 5. सेकंड रोमध्ये 1 1 -2. थर्ड रोमध्ये 2 3 1. आताच तुम्हाला सांगितलं 3/3 डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं आहे. फर्स्ट रोचे एलिमेंट घ्यायचे असतात. फर्स्ट पॉझिटिव्ह सेकंड निगेटिव्ह थर्ड पॉझिटिव्ह या पद्धतीने घेतो. फर्स्ट रोमधला 3 हा एलिमेंट घेतला. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर एलिमेंट शिल्लक होतात 1 -2 3 1. सेकंडला मायनस घेतो -4. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर 1 -2 2 1. पुढच्याला पॉझिटिव्ह घेतो +5. फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर 1 1 2 3. मग इथे हा 2/2 मध्ये जे डिटर्मिनंट आहेत ते पण आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि बाहेरच्या नंबरने पण मल्टिप्लाय करायचे. 3 ह्या डिटर्मिनंट सॉल्व करतो आहे. 1 × 1 1 मायनस 3 × -2 -6. तो मायनस मायनस आपण काय केलं +6 केले.
इथे बाहेर मायनस मायनस प्लस 4 केला. 1 इंटू 1 1 मायनस 2 इंटू -2 -4 इथे मायनस मायनस प्लस केला +4 +5 1 इंटू 3 3 मायनस 2 इंटू 1 2. मग आता या ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यूची आपण ॲडिशन सबट्रॅक्शन जे असेल ते पण करत चालू. 3 1 + 6 7 4 1 + 4 5 +5 3 इंटू 3 -2 1 3 इंटू 7 21 +4 इंटू 5 20 +5 इंटू 1 5. ही जी टोटल येते 21 + 20 + 5 इज इक्वल टू 46. नेक्स्ट एक्झाम्पल, हे पण 3/3 डिटरमिनंट ऑफ ऑर्डर 3चंच आहे. फर्स्ट रोमध्ये AHG, सेकंड रोमध्ये HBF आणि थर्ड रोमध्ये GFC. इथे पण आपल्याला हा डिटरमिनंट सॉल्व करायचा आहे. फर्स्ट एलिमेंट A, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर उरलेले एलिमेंट्स BFC. सेकंडला मायनस येतो -H, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर HFGC. पुढचा पॉझिटिव्ह येतो +G, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर HBGF. इथे पण 2/2 जे डिटरमिनंट आले त्यांचे पण आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्याचे व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. A B इंटू C BC मायनस F इंटू F F² मायनस H इंटू C CH मायनस F इंटू G FG प्लस G H इंटू F HF मायनस J इंटू B BG. आता बाहेरचे जे नंबर्स आहेत त्याने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो आहे. A इंटू BC ABC A इंटू -F मायनस AF² मायनस H इंटू CH मायनस CH² मायनस H इंटू -FG मायनस मायनस प्लस FGH G इंटू HF FGH G इंटू -BG मायनस BG². इथे आपण ABC FGH प्लस FGH टू FGH मायनस AF² मायनस BG² मायनस CH². फाइंड द व्हॅल्यू ऑफ X इफ डिटरमिनंट फर्स्ट रोमध्ये फर्स्ट एलिमेंट x² मायनस x प्लस 1 आणि पुढचा एलिमेंट आहे x प्लस 1. सेकंड रोमध्ये x प्लस 1 आणि पुन्हा x प्लस 1 इज इक्वल टू 0 दिलेले. इथे हा 2/2 डिटरमिनंट आहे. हा 2/2 डिटरमिनंट आपल्याला सॉल्व करताना तुम्हाला सांगितलं आताच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. x² मायनस x प्लस 1 इंटू x प्लस 1 मायनस x प्लस 1 इंटू x प्लस 1 इज इक्वल टू काय 0. इथे आपण x प्लस 1 हा कॉमन घेऊ आणि ब्रॅकेटमध्ये x² मायनस x प्लस 1 मायनस x मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट केला इज इक्वल टू 0. आता पुढच्या सेकंड ब्रॅकेटमध्ये -1 आणि +1 याची व्हॅल्यू 0 घेतलेली आणि -x आणि -x काय दिलं आहे -2x. म्हणून देअरफॉर x प्लस 1 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येतं x² मायनस 2x इज इक्वल टू 0. आता सेकंड ब्रॅकेटमधनं आपण x कॉमन घ्यायचं आहे. x कॉमन घेतला मग x सेकंड ब्रॅकेटमध्ये x प्लस 1 आणि थर्ड ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक होतं x मायनस 2 इज इक्वल टू 0. मग आता इथे x इक्वल टू 0 x प्लस 1 इक्वल टू 0 और x मायनस 2 इक्वल टू 0. मग फर्स्ट व्हॅल्यू जी आहे x इक्वल टू 0 x प्लस 1 इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू -1 आणि x मायनस 2 इक्वल टू 0 म्हणजे x इक्वल टू 2. मग एक्सची व्हॅल्यू कुठल्या मिळतात आपल्याला x इक्वल टू 0 x इक्वल टू -1 x इक्वल टू 2. थर्ड एक्झाम्पल, हे 3/3 डिटरमिनंट ऑफ ऑर्डर 3चे जे 3 रो अँड 3 कॉलम दिले. मग इथे फर्स्ट रोमध्ये x -1 2, सेकंड रोमध्ये 2x 1 -3, थर्ड रोमध्ये 3 -4 5 इज इक्वल टू 29. हा आता आपण 3/3 डिटरमिनंट कसं सॉल्व करायचं ते तुम्हाला सांगितलं. फर्स्ट एलिमेंट घेतला आपण x, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर एलिमेंट शिल्लक राहत आहेत डिटरमिनंटमध्ये 1 -3 -4 5. सेकंडला मायनस घेतो आपण, इथे मायनस मायनस प्लस प्लस होतं आहे +1 फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर 2x -3 3 5. पुढचा पॉझिटिव्ह घेतो +2 फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर 2x 1 3 -1. इथे मध्ये जे 2/2 डिटरमिनंट आले ते आपण सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. देअरफॉर x फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 5 इंटू -12 +1
इथे 2x इंटू 5 आपण 10x घेतलं मायनस 3 इंटू -3 -9 होतं मायनस मायनस काय केलं +9 प्लस 2x इंटू -4 -8x झालं आणि मायनस 3 इंटू 1 -3 इज इक्वल टू 29. आता ब्रॅकेटच्या बाहेर जे नंबर आहेत त्याने आपण मध्ये मल्टिप्लाय करतो आहे 5 -12 किती झालं -7 -7 इंटू x -7x 1 इंटू 10x 10x 1 इंटू 9 9 प्लस 2 इंटू -8x -16x 2 इंटू -3 -6 इज इक्वल टू 29. इथे व्हेरिएबल एक्स जे त्यांची पण ॲडिशन कॉन्स्ट नंबरची पण आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करून घेऊ -7x प्लस 10x -16x हे टोटल येतं -13x 9 -6 ती व्हॅल्यू येते +3 इज इक्वल टू 29 -13x इक्वल टू 29 -3 26 therefore x इक्वल टू येतं -2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y इफ डिटर्मिनंटमध्ये फर्स्ट रोमध्ये 4i i क्यूब 2i सेकंड रोमध्ये 1 3i² 4 थर्ड रोमध्ये 5 -3i इज इक्वल टू आपल्याला x प्लस आय वाय दिले वेअर i² इक्वल टू -1. इथे पहा i इज इक्वल टू आपण रूट ऑफ -1 i² इक्वल टू तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरमध्ये i इक्वल रूट ऑफ -1 i² इक्वल टू -1 आय क्यूब फाइंड करताना i² इंटू आय -1 इंटू आय क्यूबची व्हॅल्यू -i टाकतो i⁴ असेल तर i² स्क्वेअर -1 स्क्वेअर काय येतो 1 येतो. जी व्हॅल्यू लागत तशी आपण त्या पद्धतीने सॉल्व करायचं. तुम्ही आय क्यूबची व्हॅल्यू डायरेक्ट -i टाकली तरी चालेल. इथे पहा डिटर्मिनंटमध्ये फर्स्ट रोमध्ये 4i i क्यूब 2i 1 3i² 4 5 -3i इज इक्वल टू काय x प्लस आय वाय. ज्यावेळेस आपण हा 3/3 डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. मग इथे फर्स्ट रोमधले एलिमेंट्स आहेत 4i फर्स्ट रो आणि फर्स्ट रो डिलीट केल्यानंतर 3i² 4 -3i मायनस आय क्यूब फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट केल्यानंतर 1 4 5i प्लस 2i फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट केल्यानंतर 1 3i² 5 -3 इज इक्वल टू काय x प्लस आय वाय. तुम्ही इथे पण आय क्यूबची व्हॅल्यू टाकून घेतली i² व्हॅल्यू टाकली तरी चालेल. पण इथे आपण डायरेक्ट घेतलेलं आहे 4 इंटू इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे डिटर्मिनंटचं 3i² इंटू आय 3i क्यूब मायनस -3 इंटू 4 मायनस मायनस काय होते +12 मायनस आय क्यूब 1 इंटू आय मायनस 5 इंटू 4 -20 प्लस 2i 1 इंटू -3 मायनस 5 इंटू 3i² इथे -15i² इज इक्वल टू x प्लस आय वाय. इथे ब्रॅकेटच्या वेळेचे नंबर आहेत त्याने आपण मध्ये मल्टिप्लाय करू 4i इंटू 3i क्यूब 12i⁴ 4i इंटू 12 48i मायनस आय क्यूब इंटू आय मायनस i⁴ मायनस आय क्यूब इंटू -20 प्लस 20i क्यूब 2i इंटू -3 -6i 2i इंटू -15i² -30i क्यूब इज इक्वल टू x प्लस आय वाय. इथे आपण i⁴ आय क्यूब यांचे व्हॅल्यू टाकले आहेत. i⁴ची व्हॅल्यू 1 टाकतो आहे आय क्यूबची व्हॅल्यू -i टाकतो आहे या पद्धतीने 12 इंटू i⁴ ची व्हॅल्यू 1 टाकली प्लस 48i मायनस i⁴ ची व्हॅल्यू इथे परत 1 टाकली प्लस 20 आय क्यूबची व्हॅल्यू -i टाकली प्लस -6i मायनस 30 आय क्यूबची व्हॅल्यू पुन्हा इथे -i टाकली इज इक्वल टू x प्लस आय वाय. इथे आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर जे नंबर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ 12 इंटू 1 12 प्लस 48i -1 प्लस 20 इंटू -i -20i -6i मायनस मायनस प्लस 30i इज इक्वल टू x प्लस आय वाय. मग इथे इमेजिनरी नंबर जे आहे त्यांची ॲडिशन आणि रिअल नंबर जे आहे त्यांची पण ॲडिशन करतो 12 - 1 11 आणि 48i -20i आणि -6i
आणि प्लस 30i याची टोटल येते 52i इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. बाय इक्वेटिंग द रिअल अँड इमेजिनरी पार्ट सेपरेटली देअरफॉर x इक्वल टू 11 and y इक्वल टू 52.